तुला का देव दिसणार आहे का, मंदिर दिसणार आहे का, मूर्ती दिसणार आहे? कशासाठी वेळ वाया घालवतो? त्या आंधळ्यानं सांगितलं मी देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाहीये. मग कशासाठी जातो? देवानं मी आलेलं पाहावं याच्याकरता मी मंदिरात जातो. नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा? नामा आजपासून तू मला सोडून पुढे जायचं नाही आणि मी तुला सोडून जाणार नाही. साहेब एक करार पहिल्यापासूनच येतात. नामदेव जर 4G राहा 5G राहा. हा नामदेवरायानं आणि देवाने करार केला. पांडुरंगाने सांगितलं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही. असा करार झाला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे आहे की नाही? भूतलावरचे तीर्थ पाहावे नयने, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पुढे सोयीत पाय, तीर्थयात्रे जायचं नको. हस्तो पवित्रो इति दान पुण्य, पादो पवित्रो इति तीर्थयात्रा, कंठो पवित्रो इति नाम घोषो, हृदयो पवित्रो ब्रह्मनिष्ठा. भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. मुसलमान लोक अल्लाहसाठी 12वा हिस्सा काढून देवतात. त्यांना विचारा तुम्ही, आपण 10% दिलं पाहिजे. आपला धर्म आहे, शिष्टाचार आहे. मग हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. हाणला याचा 800चा बूट. बरोबर आहे ना? बरोबर आहे. खोटं आहे काय? आता मग कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय हो? काय दुर्भाग्य महाराज. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. विठाला विठाला. पवित्र तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं पवित्र नामस्मरण करण्यामध्ये आणि हृदयाचं पवित्र ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. लक्ष देऊ नाही का? नामदेवरायाचं देवाचं ठरलं एकमेकाला सोडून जायचं नाही. पण माऊलीला इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. मग कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायाला न्यायला ठरवलं. नामदेवरायाला न्यायचं ठरवलं आहे का? देवाचं पांडुरंग नामदेवरायाचं ठरलं एकमेकाला सोडून जायचं नाही. पण माऊलीला इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. एकनाथरावला इच्छा झाली मुख्यमंत्री व्हायची. मग कुणाला सोबत घ्यावं? मग फडणवीसाला घ्यायचं ठरवलं. मग नामदेवरायाला घ्यायचं ठरवलं. मग नामदेवरायाकडे आले. नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. का? देवाचं माझं ठरलं, देवानं मला सोडून जायचं नाही आणि मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. पांडुरंगाला वाटला, माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आली. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगाने सांगितलं चांगली गोष्ट आहे. सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंगा म्हणले मजा घेऊन. नामदेवराय शेजारीची उभे होते. म्हणले देवा कालच आपलं ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही. आणि आज खुशाल म्हणता भगवंत म्हणले विकासाच्या मुद्द्यावर जायला अडचण काय? भगवंत म्हणतात कधी कधी बरं का, विकासाच्या मुद्द्यावर जायला अडचण काय? भगवंत म्हणले नामा आपलं लाख जरी ठरला असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली म्हणल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही, मला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी पण एक अट आहे. अर्थ खातं माझ्याकडे आलं पाहिजे. माझी पण एक अट आहे. 35 आणतो पण उपमुख्यमंत्रीना अर्थ खाता असं दोन्ही असलं तर काही तडजोड करून पाहतो मी जातो देवा, पण माझी एक प्रतिज्ञा आहे. का प्रतिज्ञा आहे?
पण ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. ऐका बरं का, मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. या परंपरेतले तुकाराम महाराज देवीला शरण का जातात. या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा बोला संप्रदाय सकळाचा. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना, राधेश्यामजी महाराज आहे का. तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केली होती, बाबा मला आज लोक जर देवीला शरण गेलो तर काय म्हणतील. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. कधी कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं, बरोबर आहे ना. ऐका, उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. संतोष महाराज आणि आमचे गणेश महाराज, गजानन महाराज. संतोष महाराज आणि गजानन महाराज दोघं मित्र परतूरच्या बस स्टँडवर थांबले आणि पुण्याला जायचं होतं म्हणून बसची वाट पाहत बसली. दोन्ही गोष्टी कशा खऱ्या असतात बघा. पुण्याला जायचं म्हणून नितीन दादा बसची वाट पाहत बस. तुम्ही नितीन दादाच ना, टायमिंग शॉर्ट जमला आपला, काय अडचण. हा, लक्ष देऊन ऐका बरं का. मग दोघं बस स्टँडवर बसची वाट पाहत बसली. बसला यायला थोडा वेळ होता. ऐका, बसला यायला थोडा वेळ होता आणि तिथं एक ते हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग संतोष महाराज गजानन महाराजाला म्हणले, गजानन महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. गजानन महाराज म्हणले, बा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. असं उदाहरणात होत असतं बरं का, लक्ष देऊन नाही का. म्हणजे माझ्या खिशात काही पैसे नाही. संतोष महाराज धाडशी माणूस इकडचेच असल्यामुळं ते म्हणले पैशाचं पाहून घेऊ आपण, खायची तर इच्छा झाली ना. गजानन महाराज म्हणले, बा मी काय त्या भानगडीत पडत नाही, तुम्हाला खायचं तर तुम्ही पैसे नाही, खायचं कसं काय. संतोष महाराज गेले, म्हणले हो हॉटेलवाल्याला म्हणले मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलेबी दिली, ते तिथंच जिलेबी खात बसले. मग गजानन महाराजाला दम निघाला. हार्मोनी याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागले. आपण काय थांबायचं, पाहून घेऊ म्हणे पुढचं पुढं, पहिलं त्याचं काय व्हायचं तर होईल मग आपलं होईल, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. मग काय गजानन महाराज गेले, मला पावशेर जिलेबी द्या. त्यांनी जिलेबी घेतली, दोघं खुर्चीवर जिलेबी खात बसले. संतोष महाराजाची जिलेबी खाऊन झाली. संतोष महाराजांना हात धुतला आणि निघाली. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. संतोष महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही, पैसे दिले नाही. संतोष महाराज म्हणले, 20 रुपयासाठी खोटं बोलणारा माणूस आहे का मी. महाराज माणूस आहे, 20 रुपयासाठी खोटं बोल. संस्था आहे माझ्याकडे, पोरं शिकायला आहेत, बरोबर. आणि 20 रुपयासाठी मी खोटं बोलणार आहे का. हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही, पैसे दिले नाही. संतोष महाराज म्हणे, तुम्ही पैसे घेतले माझ्याकडून आणि नंतर जिलेबी दिली. तेवढ्याच गजानन महाराज मध्येच उठले, म्हणले, हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गोंधळून गेला. तो म्हणे, नाही हो तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले नाही म्हणे. गजानन आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आपल्याला कोण बी प्रमाणपत्र भेटलं, बाकीचे आता पार होतील काय, बरोबर आहे. मुक्तता झालेली आहे, बाकीचे जायचं पाहून घेतील. संतोष महाराजांचं हॉटेलवाल्याचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही पैसे दिले नाही. संतोष महाराज म्हणले, अगोदर पैसे दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं. काका सारखे, भंडारी महाराजासारखे, सचिनराव सारखे आले. काय झालं. ते हॉटेलवाला म्हणे, महाराजांनी जिलेबी खाली पैसे न देताच निघाले. हे संतोष महाराज म्हणले, खोटं बोलतोय हॉटेलवाला, अगोदर पैसे घेतले नंतर जिलेबी दिली. आणि बाकीचे ऐकणारे म्हणले, हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, आम्ही इथं होतो का. तुमचं फोनवर काय दोघायचं बोलणं झालं होय, आम्हाला माहित आहे का. काय माहित आहे त्याला सांगा ना तुम्ही. बाकीचं तुम्हाला तारीख घ्यायला लावली, तुम्ही घेतली फोनवर, आपल्या दोघांचं झालं जे झालं ते. बाकीचं जनतेला काय माहिती मला, बरोबर आहे ना. जनतेला माहिती आहे का सांगा बरं. हे बाकीचे ऐकणारे म्हणले, हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. मग इथं एखादा तिसरा माणूस होता का, त्याला आय विटनेस म्हणतात, पुरावा, बरोबर आहे. पुरावा असेल तर पुरावा, कळलं ना तुम्हाला. पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. म्हणून या राजकारणी म्हणतात, बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून
संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. मतदारसंघात पाय ठेवणार नाही. बरोबर आहे ना, असंच असतं ना साहेब. जमतं थोडं थोडं मला बरं का. पुरावा पाहिजे ना. मग बाकीचे म्हणले का इथे एखादा तिसरा माणूस होता का, तुमच्या दोघात हे भांडण मिटणार नाही, तिसरा माणूस होता का. ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. त्याला नाव माहित नाही ना. मग ते म्हणे हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे म्हणले का हो या महाराजांनी या हॉटेलवाल्याला पैसे दिले का. गजानन महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन, कुणाच्याही मनात आकोपर भाव ठेवणार नाही. पण ठेवला जातो तो भाग वेगळा आहे. बरोबर आहे ना, शपथ घेतात तेवढी. बरोबर आहे का. ऐका लक्ष. गजानन महाराज म्हणले जे बोलेल ते खरं बोलेल, खोटं बोलणं आपल्याला बापानं शिकवलं नाही. मग सांगा यांना पैसे दिले का. ते गजानन महाराज म्हणले हे बघा बाकीच्या भानगडी मला माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे संतोष महाराजांना सुद्धा दिले. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्या सुद्धा होऊ नका. यांचं बी खरं आणि हॉटेलवाल्याचं बी खरं. तसं तुम्हाला महाराज देवीला शरण जातात हे खरं, एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे बी खरं. का ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. जे शाळेत गेले त्यांना कळेल. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. बरोबर आहे. तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. जिजा पुल्लिंगात ये, स्त्रीलिंगात ये आणि गणेश महाराज नपुसक लिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं वर्णन आहे का बोलत चला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसक लिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, ते हे सर्वनाम नपुसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामधलं ये ग ये ग विठाई बोला ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमा साहेब जेवायला आहे का रोज. हा नाही का. मग काय म्हणायचं ना. विठाबाई कुठली नारायणगावची का. नाही. माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. हे स्त्री रूपकातलं पांडुरंगाचं वर्णन आहे. आणि असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला स्त्री रूपकातले सांगेन. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगाई ओई रंगाई ओई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव एका एकच. एक जसं आई आपल्या लेकराला कधी सोन्या म्हणते. बरोबर आहे. कधी राजा, कधी वाघा, कधी पिल्लू. कुत्र्याचं असतं. माणसाच्याही पोराला म्हणतात सोन्या, राजा, वाघा, तूच माझं पिल्लू. कसंही लेकरू असू दे, जिचं तिला आवडतं ना. एका बाईने मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसले. दिवसा बॅटरीन पाहावं लागल एवढं गोर. नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला. आणि तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू आता. तसं महाराज विठाई किठाई कृष्णाई कानाई हे प्रेमान दिलेले संबोधन असे किती सुद्धा प्रमाण.
माझ्याकडे चला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते बोला, असं मोकळं बोला ना जरा. आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. पुढचा एका एका जनार्दनी आंबा उभी. आंबा म्हटला एका जनार्दनी आंबा उभी. कर ठेवोनी कटिवो. हे वर्णन कुणाचं आहे? पांडुरंगाचं. आंबा म्हटलं पण कर ठेवोनी कटी. आणि हेच खरी देवीचे भजन आहे. आता मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं. काय नाव महाराज? योगेश महाराज. मी नवरात्रात एक भजन ऐकलं चालता चालता. तिरची टोपी वाकड्या भांगावरी. देवीची नजर शिवाय. देवी काय करायची याची आराधाची गाणे. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून, देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मेची पाहो. भगवंत म्हणजे देवी आणि देवी माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली. आता काल वस्तूर मरू नये, नंतर कधीतरी एखादी बाई मेली की मग काय म्हणतात? मेल्यावर हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? आत्मा गेला. बाई मेली तर आत्मा गेला. आणि माणूस मेला तरी आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणायला पाहिजे? नाही म्हणत का? आत्मतत्वात भेद नाही. भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देव तत्वाने एकच आहे. एको देव सर्व भूतेषु गुढः. लक्ष देऊ नाही का? अजून सोपं करून सांगतो. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट पाहिजे ना? नाही, करंट पाहिजे. विद्युत. लाईट कसं? लाईट हा लाईट नाही, करंट पाहिजे का नाही? माईक चालण्यासाठी करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे. शार्ट झालेले टेस्टर लावल्यावर लाल पिवळा लाईट काहीतरी लागलं पाहिजे ना. अर्थिंग तरी मिळाली पाहिजे ना. सांगा बरोबर आहे का नाही? मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? करंट ही नावाची शक्ती एक आहे. याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. ऐका बरं का, पुन्हा एकदा ऐका. करंट ही नावाची शक्ती एक आहे. याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. देव म्हणजे काय? पॉवर. देव म्हणजे काय? ऊर्जा. देव म्हणजे काय? शक्ती. मग कोणी राम म्हणून शक्ती मिळवा, कोणी कृष्ण म्हणून शक्ती मिळवा, कोणी भगवान शंकर म्हणून मिळवा, कोणी हनुमंत म्हणून मिळवा, कोणी गजानन महाराज म्हणून मिळवा. ती ऊर्जा आहे. आनंद रूपे नाना परी किंवा अनंतावतार देशी भक्ता कारणी कंवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि ते आमच्या कुळाचं दैवत कसं आहे बघा. विठ्ठल कुळीचे तुकामने ज्याचे संघाधिका धार ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणजे ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवीला शरण गेल्यामुळे आमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही. आम्हाला
संतांनी ती आम्हाला देवी ठावी करून दिली. ऐका बरं का, संताशिवाय या जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई. हे सोनं आहे, कुणाकडे गेल्यावर कळेल? बोला, सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असल्यावर कुणाला विचारावं लागेल? आई ना. आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणा देऊ नको, आमुचेनी भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलास? अरे आमच्यामुळे तुला देवपण आहे, नाही तर तुला कोण विचारलं असतं? काही माणसं आम्हाला म्हणतात ना, महाराज आमच्यामुळं गाड्याने फिरायले होते मी. नो डाऊट, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नाही, बरोबर आहे. श्रोते आहे म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते आहे म्हणून नेत्याला किंमत आहे, तसं संत आहे म्हणून देवाला किंमत. कार्यकर्तेच नाही नेता होईल का? नाही ना महाराज. आणि मग नेता कोणता मोठा? ज्याचे कार्यकर्ते मोठा तो नेता मोठा, ज्याचे श्रोते मोठा तो वक्ता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. सोपी गोष्ट आहे का? संत देवाला म्हणले, देवा या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवा. ही मान्यता आपली नाही आहे महाराज. हा समाज कीर्तनकारापुढे बसलेला नाही आहे, हा समाज ज्ञानोबा तुकोबारायाच्या विचारापुढे बसलेला आहे. म्हणून म्हणतात, मुझे तूने देवाच्या सोबत राहणारे नामदेव आहे. ऐकते ना माया हो. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, त्याच्यात काकालाच ओळख असते. बरोबर आहे ना? कच्च्या पक्क्या माझं बोलणं मार्मिक असतं बघा. टायमिंग निघून गेली की मग काय फायदा नाही त्याचा. लक्ष देऊ नका. कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख काका तुम्हाला आहे. तुम्ही याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली आणि तिथं नामदेव राहायला गोरोबा काकाने कच्चं ठरवलं. गोरोबा काकाने मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेव राहायला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. आमदाराच्या सोबत राहून सभा मंडळ पास होत नसेल तर फायदा. अरे तू कागदपत्र बसत नाही, त्याला अटी आहेत, नियम आहे, तुझं नाही ना होत, ते डॉक्युमेंटचं नाही जमत ना. अहो तुमच्या सोबत राहतो ना, तुम्ही बसवा ना. कसं बसवायचं? नितीन दादा, भ्रष्टाचार जवळची माणसं सांभाळण्यासाठी करावं लागतं. लांबच्याची दखल नाही घेत माणूस. बसत नाही, तुला भेटत नाही, चल. पण हे जवळच्याच ऐकावंच लागतं ना महाराज. असं जाय सांभाळावं लागतं. नाही लोक जवळच्या लोकांना सांभाळा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा असं वाटतं ना माणसाला. मग नामदेव राहायला राग आला. कुणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा राग आला.
काम नाही झाल्यावर त्या अधिकाऱ्याचा राग येत नाही, आपण कोणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. तुम्ही तर महाराजाला लय जवळचा मित्र म्हणता आणि एवढ्यात महाराज येत नाही म्हणल्यावर फायदा काय? तुमच्यामुळे ते आमचं हिचकून असं आहे का? बरोबर आहे का ना? काम नाही झालं की ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येत असतो माणसाला. नामदेव रायाला राग आला, पांडुरंगाचा सभेचा त्याग केला, पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चा ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन गेली. तेव्हा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. पांडुरंगाने सांगितलं नामा तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? बोला बोला, औंढ्याला. तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावे लागतील तेव्हा तो पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपली होती. मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवा, याला देव काय ते कळत नाही आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे. कधी कधी माणसं वरच्या रंगाला भुलून जातात. वरच्या रंगाला भुलणारं जग आहे, लक्षात ठेवा. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतो. बरोबर आहे ना? परिस्थिती आहे. काय म्हणतात महाराज लोक बिघडले? अजिबात नाही. बिघडलेल्या आहे ना माळी घातल्या महाराजांनी. महाराज लोक कशाला बिघडले? हे बघा, जो चुकतो तो संत नाही आणि जो चुकत नाही तो संत आहे. तुम्ही चुकीच्या माणसाला संत म्हणतात. असं 2 तास कीर्तन केलं की तुम्ही लगेच त्याला संत समजता. आम्ही महाराज संत नाही. संत होण्याच्या भानगडीत पडू नका. जाळवणी संसार बैसलो अंगणी, त्यांनी म्हणावं मी संत आहे. आपल्या पाकिटात 1000 कमी झाले, कोण येतो? आपण काय संत म्हणून घ्यायचं? हे बा, मी तर सरळ सांगतो, मी संत फिंत काय नाही. मी एक कीर्तनकार आहे. ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवा. श्रद्धा डोळस असावी महाराज. श्रद्धा जर अंधश्रद्धा असली तर तिची श्रद्धा झाल्याशिवाय राहत नाही. गई वो बात अभी इतनी बहुत दिन हो गए उसे. बिठारा बिठारा नामदेवराय बोलले तर आपलं काय घेऊन बसले. परीक्षिती राजा बोलले सगराचे 60,000 मुलाची राग झाली. 56 कोटी यादवाचा नाच झाला. संत कळाले नाही. आपल्याला काय कळतं महाराज सांगा. नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचरा नाव दे. ओ नामदेवा कुठे निघालात? नामदेवरायानं सांगितलं चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चालू. कसं काय? देवान मला तुमच्याकडे पाठवलं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. पण तुम्हालाच देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला, तुम्ही आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तुका रे, देवावरील पाय ठेवी. नामदेवरायाला विसोबा खेचर म्हणले नामदेवा जाता येतं जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा आणि मग जा. लक्ष दिलं नाही का? नामदेवरायानं विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही तर देवानच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतो. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठाई.
महाराज म्हणले कुळीची कुलदेवी केली ठावे संतांनी, संतांनी आम्हाला यथार्थ स्वरूपाच्या देवाची ओळख करून दिली. ऐका बरं का, नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला कुणामुळं? विसोबा, बोला बोला बोला, विसोबा खेचरामुळं. ज्या नामदेव रायानं देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, ऐका बरं का, त्याच नामदेव रायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे. काही माणसाच्या गाथा, ज्ञानेश्वरी, पंचकरण, पंचदशी, वृत्ती प्रभाकर, न्याय, वेदांत सगळं तयार असतं जे जा, पण उभं राहिल्यावर मांडता येत नाही. मग ते असं आहे ना, प्रेझेंट करता आलं पाहिजे. तुम्ही संगीत विशारद आहात का रद्द आहात हे गायल्यावर कळतं. वहीत किती बोल आहे, त्यामध्ये प्रॅक्टिकल हातातून किती येतात, प्रेझेंट करता आलं पाहिजे ना. तुम्हाला सादरीकरण जमलं पाहिजे. थेरी आणि प्रॅक्टिकल असे दोनही विषय असतात ना शिकवताना, बरोबर आहे ना. मांडता आलं पाहिजे. आणि जो सोप्या भाषेत समजून देणार आहे त्याला लोक चाहते आहेत, बाकी काही नाही. काही माणसं म्हणतात हे यायच्याजवळ काहीच नाही. अरे असं होईल कसं? असं नाही ना होत. आमची सांगण्याची पद्धत सोपी आहे. हे बघा, नुसतं ज्ञान असून फायदा नाही, ते कुठं वापरायचं याचं सुद्धा ज्ञान असतं, बरोबर आहे ना. आमचा एक मित्र आहे, डॉक्टर आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय आहे. तो सकाळी उठल्यावर बेडवरल्या पेशंटला म्हणे, क्यूजी रात मी निद्रा देवी आई थी क्या? ते पेशंट म्हणे, काय माहित बापा, आली असेल गेली असेल, मी गार झोपलो होतो. हे बी काहीला कळलं काहीला कळलं, बरोबर ना. अरे ते त्याला बोलून फायदा आहे का? साहित्यिक बोलायचं तर तसं त्या जाणता बी असला पाहिजे ना, ओळख करून देणारा तसं पाहिजे का. आमच्या गावात एका बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. मग लॉटरीवाल्याने विचार केला, हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली, सांगितलं मी मरून जाईल ना, रुपया डोळ्यानं पाहिला नाही, एकदम 50 लाख. मग एका महाराजाला सांगितलं, बाबा तुम्ही तिला समजून सांगा, ती मेली नाही पाहिजे, अशा पद्धतीने सांगा. ते महाराज म्हणले, बाई जर समजा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करसाल? बाई म्हणे, महाराज 25 लाख तुम्हाला देईन आणि 25च मी ठेवीन. महाराजच मेला. यालाच आनंद सहन झाला नाही. सांगणारा बी तसा खंबीर असला पाहिजे का नाही? ओळख करून देणारा तसा पाहिजे ना. विसोबा सारखा ओळख करून देणारा होता, म्हणून नामदेव रायाला देव कळाला. नामदेव रायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, माया बलिप्रतिपदेचा दिवस आहे. एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. बलिप्रतिपदा कधी असते? 7-8 महिने झाले होऊन, बरोबर आहे ना. नाही, दीपावलीचा पाडवा, बरोबर आहे ना. त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं. कुणी कोणाला? बोला ना. बहिणीनं भावाला, हे भाऊ बीजेला. प्रतिपदेला कुणी कोणाला ओवाळायचं असतं? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग बोला ना, कोणी कोणाला? नवऱ्यानं बायकोला. नाही 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 नाही, चुकलं. बायकोनं नवऱ्याला. तुम्हाला ओळलं नाही का काका? मायच्यान खरं सांग. बरं जाऊ द्या, इथून माग आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं, ओळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं, मान फिरून घ्यायची. येथे कोणाचे चाले ना, बरोबर आहे का नाही? मायाच्या तोंडाला लागायचं नाही. एक बाई नवऱ्याला म्हणे, अहो मी कुणाला सांभाळू? तुम्हाला सांभाळू का, मुलांना सांभाळू का, तुमच्या मायबापाला सांभाळू? सांगा ना, मी कुणाला सांभाळू? नवरा म्हणे, तू फक्त तोंड सांभाळ, मी सर्वाला सांभाळू. ती सांभाळणार नाही, मला सांभाळणार नाही. अवघडच आहे बघा, अवघडच आहे का नाही. असे 10-20 माणसं बसलेले होते, नितीन दादा, आणि बायको नवऱ्याकडे असं बोट केलं, काहीच बोलली नाही. फक्त असं बोट केलं आणि ते 20 माणसातून उठून आलं. आणि बायकोला म्हणे, काय काम आहे? ते म्हणे, काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे. बरोबर आहे का? ताकदच वेगळी आहे महाराज, बरोबर आहे का नाही? अवघड आहे का नाही? हे अवघडच आहे ना. मग ऐकली तर ठीक आहे, नाही भांडत बसायचं. एक पोरग मायला म्हणे, माय, आपल्या इकडची भाषा बोलतो, म्हणे, माय मी तुला न विचारता घराच्या बाहेर कधी जाऊ शकतो? मी एवढा मोठा कधी होईल की तुला न विचारता घराच्या बाहेर जाऊ शकतो? त्याची माय म्हणे, तो बाप अजून एवढा मोठा झाला. जाईल कळलं, त्याला धन्यवाद. हा, ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही.
रुक्मिणी माता म्हणे देवा आज बली प्रतिपदा आहे. भगवंत म्हणले मग मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळणार मी कुठं नाही म्हणतो. देवाला ओवाळण्यासाठी ताटानायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगाने रावळात बोलावून घेतलं आणि सर्व भक्त आल्यानंतर देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला होता तसे सर्व भक्त बनवले. भगवंत त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आले. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कोणाला. काकड्याच्या अभंगात आलेला आहे. काकडा म्हणजे काय झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहे. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला हा माल मिळतो का? हा नाही, हा तर अजिबातच नाही. काकड्याला म्हणजे शाट झालेल्या गाड्या, गुल्प गेलेल्या, डायनामा गेलेल्या, सर्व्हिसिंगला आलेल्या, धक्क्याला लागलेल्या. आणि काकड्याचा आवाज कोंडू कोंडू धारे ना जेवा कौरव कोंडून धडतो सोड मोकळा. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज म्हणले काकडा करणारी ही मंडळी स्वतःच्या देहापेक्षा देवावर प्रेम करणारी असते. एवढी साखर झोप सोडून 4 वाजता उठायचं आणि त्याचं नाव घ्यायचं म्हणजे हे देवावर प्रेम करणारे असतात. नये जरी तुझं मधुर उत्तर दिला सुस्वर नाही देवे नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी. म्हणतो काय कोणा नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. म्हणून म्हणतात जो प्रेम गरी में जिसने कभी प्रेम किया जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता आए कोई कितना जाए क्या करे भगवान क्या जाने जो प्रेम गली में आज नहीं प्रियतम जिसने कभी प्रेम त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही आणि जो साहेबाच्या सप्त्यात आला नाही त्याला साहेबाची किंमत कळणार नाही. लक्ष द्या. लाजल्या रुक्मिणी माता कोणाला ओळायचं तेवढ्यात नामदेव आले. नामदेव लाडके होते, यायला उशीर झाले. नामदेव आल्यानंतर रुक्मिणी माते नाव दिलं. ओ नामदेव इकडे म्हणले बोला आई साहेब काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेव राय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट असावी का. नामदेव राय म्हणले आई साहेब हळू बोला. रुक्मिणी माता म्हणल्या चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला. नामदेव रायनं सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली होती, घोळ झाला होता. काय घोळ झाला होता बघा. सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या नव्हता. नामदेव राय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिऱ्हाईक आपलं आहे. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच. नामदेव रायाकडे पाहिजे तिकडे पाहिजे. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल. ते अवघडच आहे ना. प्रतिपदेचं ताट जर दुसरीकडे गेलं सुभाष महाराज पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. ते का भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढेल. नाही कळलं का तुम्हाला. हा कळलं, हुशार आहात तुम्ही. आहे चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल.
चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? नाही. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, बोला. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, खुर्द आणि बुद्रुक. 2 उपमुख्यमंत्री, बरोबर. सरपंच, उपसरपंच, पती, उपपती, अशी आपत्ती जाणू नको. हे सेटलमेंटचं नातं नाहीये, लक्षात ठेवा. वैजयंती विष्णुदास नामायने दाविले पूर्ण केली ठावे. यथार्थ स्वरूपाच्या देवाची ओळख झाली विसोबा खेचरामुळं, रुक्मिणी मातेला ओळख झाली नामदेव रायामुळं, आणि थोडा का होईना अभंगाची ओळख झाली तुमच्यामुळं. तुमच्या आज म्हणा लक्ष नाही का. केली ठावे संतानी बरवे झालो शरण गेलो, उगवलो संकटी आणि लाई रूपा बळे करोडी खडे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी तुका समागमे नामे लागलो. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी विठोबा रखुमाईलाच कीर्तन संपतं का तुमच्या इकडे? बसा माय. हा, खाली बसा, खाली बसा. ही पद्धत व्यवस्थित नाही बरं. अजून 10:30 पण नाही वाजले. 8:30 ते 10:30ची वेळ आहे ना आपली. बसा खाली माया हो, बसा बसा, खाली बसा. ऐका लक्ष देऊन. हा, खाली बसा. ज्यांना हे असं नका ना, एवढ्या मोठ्या वैभवाला गालबोट लावू देऊ नका. हे बघा, आपल्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे ना, नाही तर त्यांना ऐकायला काय ते कुठेही जाऊन ऐकू शकतील, बरोबर आहे का नाही? तुमच्या सगळ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून हा उत्सव आहे. आणि उगा थोड्यासाठी कशाला बरं, काय वेळेच्या पुढे गेलं तर नक्की उठावं, अडचण नाही. एखादा महाराज जर वेळ सांभाळत नसेल ना, त्याला म्हणायचा अधिकार नाही खाली बसा. पण अजून आपली वेळ 10 मिनिटं शिल्लक आहे. त्यांना वाटलं विठोबा रखुमाई झालं की झालं. हे बघा, ज्याला गडबड असेल त्यानं उद्यापासून येऊ नका. तेव्हा बंद नाही, बरोबर आहे. ज्याला गडबड आहे त्या घरीच पूल पालथ काय पडायचं तर पडायचं, बरोबर. इथं येऊन काय तर पडायचं, बरोबर आहे का. एवढ्या सुंदर कार्यक्रम आहे, आपण ते सांभाळला पाहिजे ना, काहीतरी शिष्टाचार आहे का नाही. अजिबात जर का उठला, माझ्या जिभेल डाग आहे बरं काढा. तुम्हाला काही होणार नाही, पण उठू नका. सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. चला, महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, माणसं, गरीब माणसं, याडी, डोकरा, आमनी, तुमनी, सगळ्यांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा. छान भजन म्हणा 2 मिनिटं.
त्यालाच खरं कीर्तन म्हणतात. सर्वांनी एकत्रित येऊन नामाचं जयघोष करणं हेच खरं कीर्तन आहे. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे. 10:30च्या अगोदर आपण 2 मिनिटं थांबूया. 1 मिनिटही पुढं जाणार नाही. वेळेच्या पुढं जाणं साहेब मला अजिबात आवडत नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलो पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलो पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं मला, आहे का नाही? पावसान बदल पडावं, उघडून जावं, झड लावू. 10:30 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात, काहीच म्हणत नाही दुसरं. बरोबर आहे का नाही? जाता जाता एकच आहे, साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रतिवर्षी हा सप्ताह, आणि यावर्षी काय सुंदर मंडप दिलाय हो साहेब. आता त्या मंडपाची चर्चा, आता आमचे पुरुषोत्तम महाराज परवा येणार आहे, आणि याच मंडप हे आहे का मंडपवाले इथे? ते हाच मंडप आम्ही इस्रोला दिलेला आहे. महाराज म्हणीत आमचे मित्र, बघ म्हणे कसं आहे, तुला काय वाटते बघ गेल्यावर, नाहीत मग आपण पाहू काय करायचं आहे का नाही. एवढा सुंदर साहेब, एकदम गोड, घन चोखो हो. जमलं का? जमलं ना? मी यांना जेवता जेवता विचारलो होतं, एखादं वाक्य सांगा म्हणलं मला. ते म्हणे घन चोखो म्हणा. म्हणलं काय अडचण नाही. म्हणलं जमलं आपल्याला थोडं. बरोबर, घन चोखो हो बाबी, हे बी काय आहे का? पोरायला म्हणायचं पगो पड, बरोबर आहे ना, पाया पड. जर जमतं, मी आता तुमच्यात नाही तर चांगलं बोलेल मी, बरं का? लक्षात ठेवा. पण अतिशय सुंदर झालं तुमच्या भाषेत, अतिशय गोड झालं. आमच्या इकडं मराठी भाषेत अति सुंदर आहे, अतिशय सुंदर वैभव या ठिकाणी उभं राहिलं. आणि साहेब, असं परमार्थिक कार्य करणाऱ्या माणसाला आम्हीच नाही, आमचे नामदेवराय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा माझी आस कळा हरीच्या दासा. आपल्यासाठी एकच म्हणेल मी, काय आनंद जीवनाचा सुगंध सुगंधासारखा दरवळला पाहिजे, एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. आणि हा उत्सव असा सुरू ठेवा. नितीन दादा आणि प्रवीण दादांना विनंती आहे, होऊ द्या महाराज, आहे का नाही? होऊ द्या, थोडासा खर्च होईल पण आनंद फार आहे. या सर्व लोकांना आज तुमच्यामुळं यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. तुमच्यामुळे हा आनंद यांच्या चेहऱ्यावर आहे महाराज, तुमच्यामुळे आहे, म्हणून तुम्ही याचा वाटा व्हा. मी एकच उदाहरण सांगणार आहे बघा. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं, कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाला वाचवलं. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. त्या बाबाला रडायला आलं. डॉक्टर म्हणले, बाबा 8 लाख बिल जास्त होतंय का? रडू नका, लाखभर रुपये कमी करतो, रडू नका. त्या डॉक्टरनं सांगितलं रडू नका. बाबानं सांगितलं, डॉक्टर साहेब, कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. अहो, मी मेलो असतो तर पैशाचं काय करायचं होतं बोला. तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख केलं असतं तरी मी आनंदाने दिला असतं. मग रडताय कशाला? डॉक्टर साहेब, बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. डॉक्टर साहेब, 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल 8 लाख केलं. माझ्या पांडुरंगानं 80 वर्षे झाली माझं हृदय सांभाळलं, रुपया बिल आलं नाही हो. 1 रुपया सुद्धा बिल त्या देवानं मला पाठवलं नाही. त्या पांडुरंगानं कोणत्याच हे बा, सगळ्या अवयवाचा एक डॉक्टर आहे, स्पेशालिस्ट. पण त्यानं कोट्यावधीची कमाई त्यांची आहे, मला काही त्रास नाही त्याचा, बरं का. त्यात कोट्यावधीची कमाई आहे का नाही, पण ज्यानं अवयव दिला त्यानं कधी तुम्हाला बिल मागितलं का हो? पण त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली महाराज. अरे, वर्षातून 1 सप्ताह परतूरमध्ये माझ्या नावानं होणार आहे, तुम्ही तिथं येऊन तुमचं बिल भरा. इथं कोणतं बिल भरायचंय? इथं तुम्हाला फक्त ऐकण्याचं बिल भरायचंय.
देणगी तर द्यायची नाही, समर्थ आहेत साहेब, बरोबर आहे ना. देणगी मागतात का ते तुम्हाला? नाही बुवा, तुम्ही येत राहा, फक्त 10-5 माणसं घेऊन येत चला. बाकी काय खर्च करणाऱ्या माणसाला लोक आले की त्या खर्चाचा गम वाटत नाही बरं. जसं बाप म्हणतो ना, 10 रुपये न खर्चणारा बाप पोरीच्या लग्नात 20 लाख खर्च करतो. लोक म्हणतात टेन्शन नाही का आलं, 20 लाख खर्चले. तो म्हणतो अरे माझा काळजाचा तुकडा सुखात गेला, मला गम नाही त्या खर्चात. लक्षात ठेवा. तसं जनतेची साथ मिळाल्यावर खर्चाला कोण मागं हटणारे महाराज? अरे जरांगे पाटला सारखा कोटी रुपयाला लाथ मारू शकतो जर समाजाची साथ मिळाली तर. नाही तर काय मिळालं नसतं त्या माणसाला. चला बोला, लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, समाजाची साथ मिळत असेल ना, तिथं पैशाला सुद्धा माणूस लाथ मारून चालत असतो, एवढं लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. हे बघा, अशा कार्यक्रमाला भरभरून मदत करा. एक वाक्य बोलेल मी तुम्हाला साहेब, आहे का? शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. बा श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर जेथलिया साहेबासारखं दान असावं. हा जगातला एक नंबर. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे. पैसा असून माणूस दान करत नसेल तर तो दरिद्री आहे. हे बघा, पैशानं श्रीमंत असणारी माणसं कदाचित विचारानं भिकारी असू शकतात बरं का. म्हणून माझी विनंती आहे, मनाच्या श्रीमंतीची सुद्धा गरज आहे. पैसा असेल तर विल बनतं नितीन दादा, आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. पैशाबरोबर आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, चांगल्या कामाला मदत करत चला. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातली अभय नरका जाणे. चांगल्या कामात चुका काढत बसू नका. आता एवढा सुंदर सप्ताह आहे का, याच्यात चुका काढतील. आणि हे चुका काढणारी माणसं करू शकत नाही का? एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे, क्वालिटीच आहे, बरोबर आहे का? ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं, बरोबर आहे. त्या शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला पाहते, एसट्या फुकट गेल्या ना त्या शिंदे साहेबांनी. 75 वर्षाच्या पुढं बायांना माणसांना तिकीट नाही फुकट, आणि पुन्हा महिलांना काय केलं, हाफ तिकीट. म्हणजे सरकारनं यायची लेवल जाणून घेतली. म्हणजे हे अर्धांगिनी आहेत असं वाईट का विचार करता होता? असं कसं, ह्या अर्धांगिनी आहे, बरोबर आहे का नाही? मग एका बाईला मीडियावाल्याने विचारलं, कसा वाटला तुम्हाला हा शिंदे साहेबाचा निर्णय? सांगा. साहेबांना महिलांसाठी एसट्या फुकट केल्या, कसा वाटला हा निर्णय? आता तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता, कधी येऊ शकता. ती बाई म्हणे, काही धडाचा निर्णय नाही हा, माझं माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. आता अशा माणसासाठी चुकाच काढत राहणार ना मला, सांगा बरं. एखाद्याने मोठा बंगला बांधला, आपलं काम काय? त्या बंगल्याच्या वास्तुशांतीला आपल्याला बोलवलं. मी मागं आलो होतो त्या वास्तुशांतीला. काय तात्या, काकडे तात्या आहे का नाही, त्यांनी सुंदर बंगला बांधला बघा. मग आपल्याला बोलवलं वास्तुशांतीला. जिथं आपलं काम काय? चांगला बांधला हो तुम्ही बंगला. नाही आमच्याकडून एवढा सुंदर बंगला बांधला होत, पण या भागात आलो तर आम्ही तुमच्या घरी मुक्कामाला राहू शकतो का नाही? आम्हाला काय अडचण आहे, तुमचं घर म्हणजे आमचं घर आहे. कौतुक करायचं सोडून द्यायचं, जेवण करायचं सोडून द्यायचं, आणि तिथं जाऊन शानपणा करायचा. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वालपुट्टीच जमली नाही, फर्निचरच बरोबर नाही. तू या संडाच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तेवढी कडीची व्यवस्था करून घे. याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय होईल. शोकांती काय का नाही. एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याला पिढी काय बोलवलं. आपलं काम काय? आपलं काम काय? छान घेतली हो साहेब तुम्ही गाडी. नाही आमच्याकडे एवढी सुंदर गाडी घेणं होत, पण तुमच्या गाडीत बसून आम्ही कुठं फिरू शकत नाही का? अहो तुम्ही घेतली काय ना आम्ही घेतली काय, अडचण काय आम्हाला? कौतुक करायचं सोडून द्यायचं, पेढे खायचे सोडून द्यायचे, 4 माणसं बाजूला घ्यायचे. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला काय महाराज, बरोबर आहे का नाही? शोकांतिका आहे का नाही? शोकांतिका महाराज. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता बघा. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, आणि त्या हवा भरणार या खासदार साहेब आले का, या विठाला विठाला
माळकरी आहेत ते म्हणून म्हणलं. हा, माळकरी या लक्षात ठेवा. या भारतातला एक खासदार असा आहे तो न चुकता परिवाराला घेऊन वारी करतो, त्यांचं नाव बघा. आम्ही आमदार आणि खासदार लय मोजत नाही बरं का, नाही खरं सांगतो. पण वारकरी खासदार असेल आणि वारकरी सत्ता करणारे आमदार असेल तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचणारे, बरोबर आहे ना. बाकी आम्हाला काय मागायचं द्यायला. होय साहेब, आपली एवढ्या दिवसाची ओळख आहे, काय मागितलं नाही. तोंडावर बोलतो ना असं माघारी थोडं काही एखादं काहीच नाही. महाराज ते जीवापाड प्रेम करतात माझ्यावर, एकदम परिवारातल्या सारखं माझ्यावर प्रेम आहे त्यांचं. त्यांच्या पत्नीचं, वहिनी, त्यांच्या मंडळी भजनात असतात. सांगू तुम्हाला, जेतले साहेब त्यांची मंडळी भजन मंडळाची अध्यक्ष आहे. त्यांच्या मंडळी विचार सागर, वृत्ती प्रभाकर ऐकणारे आहेत त्या वहिनी. आणि साहेब सुद्धा घराच्या बाहेर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पडत नाहीत. आदर्श घेण्यासारखा. एक मला म्हणे, महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं. म्हणलं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण. जो एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल, बरोबर आहे का नाही. ऐका, लक्षात ठेवा. साहेबांची आज हजेरी काय योगायोग आहे. मागच्या वेळेस त्यांनी माझा वाढदिवस केला होता. माझा जन्मदिवस मागच्या वेळेस त्यांनी साजरा केला होता परभणीजवळ. साहेब 2 तास हजर होते बरं का. आणि आज योगायोग आमदार बिन खासदार बिन काय. आणि लक्षात ठेवा, योगायोग असतो या गोष्टीचा. फक्त जाता जाता मी एकच सांगेन, आता बोलणं थांबवतो, ते टायमिंग गेलं हे काय, बरोबर आहे का. आता वेळही झालेला आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, या कार्यक्रमाला भरभरून हो बोलणारच आहे, कोणी उठणार नाही. ते 2 मिनिटं बोलतील आणि मग आता मी माझं बोलणं थांबवतो आहे का नाही. तुमच्यामुळं मी थांबतो आता. नाही, तुम्ही वारकरी आहेत म्हणून बोला, बाकी काय नाही, आहे का नाही. खासदारी म्हणून तुम्हाला चान्स नाही, तुम्ही वारकरी आहे म्हणून चान्स आहे. म्हणून पुन्हा एकदा जेतल्या साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि नितीन दादा आणि प्रवीण दादा, तुम्हाला माझी विनंती आहे, आपल्या वडिलांनी एवढा मोठा ठेवा आपल्याजवळ आणून दिला. आता हा ठेवा जपणं तुमचं कर्तव्य आहे. हा ठेवा जपणं तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही जसे जसे मोठे व्हाल याचा आनंद बापाला आहे. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. आपलं पोरग जसं जसं मोठं होईल त्याचा आनंद मायबापाला असतो. आम्ही आता 10 दिवसापूर्वी दुबईला गेलो होतो. आपल्या राम मंदिराचा जो सोहळा भारतात साजरा झाला, तर तिकडं आपल्या राहणाऱ्या लोकांनी, ऐका बरं, इतिहासातली ही पहिली घटना आहे. आजपर्यंत व्याख्यानं झाली, भजनं झाली, पण कीर्तन विदेशात आणि मुस्लिम कंट्रीत होण्याची ही पहिली वेळ आहे. आणि ते भाग्य आमच्या पदरात पडलं. तिथं आपल्या लोकांनी एवढा मोठा सोहळा साजरा केला. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या. ते मागं टाळकरी जे आहे ते तिथलं भजनी मंडळ आहे, शारजा मधलं भजनी मंडळ. त्यांनी दुबईला कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या धर्माची पताका आज विदेशात सुद्धा फडकते, याचा आपल्याला स्वाभिमान असणं गरजेचं आहे. स्वाभिमान असावा. म्हणून साहेब हे धर्माचं कार्य करतात, म्हणून साहेबांना उदंड आयुष्य मिळावं एवढी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. वेळ झाले ना महाराज, वेळेच्या पुढे जाऊ नये, बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आमचे लाडके परभणी जिल्ह्याचे खासदार, तुमचे पण इकडे पण वा, आपले लाडके खासदार बंडू